हिंगोली जिल्ह्यात 50% जास्त पिकं पावसाअभावी नष्ट झाली आहेत, तर उरलेली पिकं रोगांच्या कचाट्यात सापडली आहेत। पण ही पिकं दुष्काळग्रस्त मराठवाड्यात कशी काय जगली हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही। या पिकांना कुठलंही सेंद्रिय किंवा रासायनिक खत दिलं नाही आणि कुठली फवारणी सुद्धा केली नाही। या 2 एकर शेतीचा आजपर्यंतचा एकूण खर्च आहे फक्त 4000 रुपये। आश्चर्य वाटलं ना, पण हे खरं आहे। झिरो बजेट शेतीचे प्रणेते जे सुभाष पाळेकर आहेत, त्यांची झिरो बजेट शेतीचा थोडासा मी अभ्यास केला आणि त्या आधारे आपण या शेतीत लक्ष घातलं। गेल्या 8 वर्षापासून ही शेती करतो आणि अनुभवातून माझा असा विषय आहे की मी यात कुठेच कोणत्याही वर्षी उत्पन्नात मागे आलेलं नाही। श्याम सोळंके हे गेल्या 8 वर्षांपासून शेती करतायत, पण कधी त्यांना दुष्काळाच्या झळा सोसाव्याच लागल्या नाहीत। त्यांच्या शेतात पिकांवर अळी नाही किंवा कुठलाही रोग पडला नाही। त्यांची शेती बघण्यासाठी जिल्ह्यातून आणि जिल्ह्याबाहेरून शेतकरी येतात। जेव्हा आम्ही शेती करतो, आमच्या शेतीला 10 ते 12,000 रुपये पर बॅग खर्च येतो, पण यांची शेती पाहिल्यावर यांच्या शेतीला पर बॅगला 1 ते 1,500 रुपये खर्च येतो। ही शेती पाहून हे 7-8 वर्ष झाले शेती करतात। ही शेती पाहून आम्ही सुद्धा ही शेती करण्याचा निश्चय केला आहे। निंदणी खुरपणी व्यतिरिक्त दुसरा खर्च या शेतीला लागत नाही। कोणतेही खत किंवा कीटकनाशकांच्या फवारणीशिवाय जमीन सुपीक राहते, शिवाय आरोग्यवर्धक धान्यही मिळतंय। तज्ञांनीही या मतास दुजोरा दिलाय। नापिकी कर्जबाजारीपणा शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यास शेतीचं हे नवं समृद्ध शास्त्र इतरही शेतकऱ्यांनी अवलंबण्याची गरज आहे। गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।